तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 500 क्वेश्चनचा पार्ट 2 पाहणार आहोत. म्हणजे की आपण पार्ट 1 मध्ये 100 क्वेश्चन पाहिलेले आहेत. आता हा त्या व्हिडिओचा पार्ट 2 आहे, जो की आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा परीक्षे दृष्टिकोनाने अति महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये या व्हिडिओमधले खूप बहुतांशी क्वेश्चन पडण्याची शक्यता आहे, कारण का हा पूर्ण जो क्वेश्चन सेट तयार केलेला आहे, तो मागील वर्षीचे पेपर्स आणि येणारा पेपर्स याच्यावर, या गेसिंगवर आम्ही हा पेपर तयार केलेला आहे. जर तुम्हाला याची जर PDF हवी असेल या क्वेश्चन सेटची, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. तुम्ही तिथे जॉईन करून ते डाउनलोड करू शकता. आम्ही याची जी PDF जी आहे ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत टाकणार आहोत. तर तुम्ही जर जॉईन नाही असाल तर जॉईनिंग करून घ्या आणि त्याची PDF डाउनलोड करून घ्या आणि प्रॅक्टिस करा मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्ही MPSC, PSI, STI असिस्टंट, ग्रामसेवक, तलाठी अगर इतर कोणत्याही भरतीची तयारी करत असाल, तर त्या सर्व व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवर फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. कसल्याही प्रकारचा पेड व्हर्जन नाही आमच्याकडे. आम्ही तुम्हाला एकदम सर्व माहिती जी आहे ती आम्ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो मित्रांनो. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला असंच प्रकारच्या नवीन नवीन माहिती आणि एकदम फ्रीमध्ये उपलब्ध करून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला येणाऱ्या घंट्याच्या आयकॉनला ऑल करायला विसरू नका मित्रांनो. कारण का, जर आम्ही कोणताही नवीन व्हिडिओ टाकू तर तेव्हा सर्वात पहिलं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुम्ही सर्वात पहिलं ते व्हिडिओ पाहू शकाल मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आजची जी 100 प्रश्नाची क्वेश्चन सिरीज आहे ती आपण कव्हर केलेली आहे. तर याच्यानंतरचे समोरचे क्वेश्चन्स आपण पाहूया मित्रांनो. हे क्वेश्चन जे सर्व आहेत ते सर्व परीक्षेच्या संबंधित आहेत, म्हणून तुम्ही याचं नोट डाऊन पण करू शकता. जर नोट डाऊन नाही केला तरी आम्ही याची PDF तुम्हाला सायंकाळपर्यंत ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. म्हणून जॉईनिंग लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जॉईनिंग करून घ्या. आणि जर तिथं PDF नसेल तर तुम्ही आम्हाला पर्सनली मेसेज करा ग्रुपमधून, आम्ही त्याची PDF तुम्हाला पर्सनलमध्ये पण अवेलेबल करून देऊ मित्रांनो. तर आपण आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूया, जो की आपला कंटिन्यूचा पार्ट आहे. तर आपला पहिला क्वेश्चन असा आहे, 101 वा क्वेश्चन, की वैकल्पिक खर्च हे या नावानेही ओळखले जाते. याचं जे आन्सर आहे ते आहे सी, पर्यायी खर्च म्हणून ओळखले जाते. तर आपला दुसरा क्वेश्चन, वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार स्वतंत्रपणे नियंत्रित करतो? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2, वस्तू विनिमय. तिसरा क्वेश्चन असा आहे, की वास्तव रोख शिल्लक परिणाम यामार्फत कार्य करतो. तर यात जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे 3, कर. वास्तव रोख शिल्लक परिणाम यामार्फत कार्य करतो. तर का मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल येणाऱ्या, तर त्याची आम्ही मिशन खाकीच्या नावाने सिरीज स्टार्ट केलेली आहे. तुम्ही आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मिशन खाकीचे सर्व व्हिडिओ पाहू शकता. खूप महत्त्वपूर्ण हेल्पफुल आहेत मित्रांनो. त्या जागी तुम्हाला गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि करंट अफेअर्स जे काही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाईल मिशन खाकी पोलीस भरतीमध्ये, ते सर्व आम्ही सन्स एकदम तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देतो. म्हणून प्लेलिस्टमध्ये जाऊन ते अवश्य एक बार चेक करून घ्या. प्लेलिस्ट अवेलेबल नसेल तर, विजिबल नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा, आम्ही ते विजिबल करून देऊ तुम्हाला मित्रांनो. तर आपला 104 वा क्वेश्चन असा आहे, की भारतीय वस्त्रांची सर्वात जास्त आयात डॅश डॅश या देशाकडून होते. तर याचं जे आन्सर आहे ते आहे 4, अमेरिका. अमेरिका या देशाकडून भारतीय वस्त्रांची सर्वात जास्त आयात होते. तर 5वा क्वेश्चन असा आहे, 105 वा, पूर्ण स्पर्धेतील दीर्घकालीन समतोलाबाबत सिद्धांत असे भाकीत करतो. तर काय सिद्धांत भाकीत करतो? तर यात जे आन्सर आहे ते आहे 1, एकूण खर्च बरोबर एकूण प्राप्ती आणि सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती, हे पूर्ण स्पर्धेत दीर्घकालीन समतोलाबाबत सिद्धांत भाकीत करते. तर 106 वा क्वेश्चन, फ्रीडमचे पैशाची मागणी फलन खालीलपैकी कुठल्या विधान मूलन दर्शविते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 1, प्राप्ती परिचलन वेग हे व्याजदर आणि भागफुगवटा दर याचे फलन होते. तर 107 वा क्वेश्चन असा आहे, केन्स प्राणी क्रॉस प्रतिमानात स्थिरतेसाठी ही अट आवश्यक असते. तर याचे जे आन्सर आहे ते आहे 2, सीमांत उपभोग प्रवृत्ती एकापेक्षा कमी परंतु शून्यापेक्षा जास्त हवी. हे इकॉनॉमिक्समधले क्वेश्चन आहेत मित्रांनो, कारण इकॉनॉमिक्समधलेही क्वेश्चन्स परीक्षेला विचारले. सिलॅबसमध्ये जरी नसला तरी प्रत्येक विषयातले 2-2, 3-3 क्वेश्चन तुम्हाला 100% विचारले जाणारेच असतात मित्रांनो. तर 108 वा क्वेश्चन असा आहे, की भूमीचा एकूण पुरवठा, तर पुरवठा किती असतो? तर यात जे आन्सर आहे ते आहे 2, पूर्ण अलवचिक असतो. तर 109 वा क्वेश्चन आहे, की 1971 पर्यंत SDRचे मूल्य याच्या समान होते. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे 3 US डॉलर. 1 US डॉलर एवढे 1971 पर्यंत SDRचे मूल्य समान होते. पुन्हा 110 वा क्वेश्चन, निर्बळ अल्पजन अधिकार म्हणजे असा बाजार ज्यात डॅश डॅश. तर कोणता बाजार आहे? तर त्यात जे आन्सर आहे ते आहे 2, कमी उद्योग संस्था एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करतात.
तर 11वा क्वेश्चन, जिप्सम ब्लॉक्सद्वारे जमिनीतील पाणी कोणत्या युनिटमध्ये मोजले जाते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 3 ओहम. ओहममध्ये मोजले जाते, जे की जिप्सम ब्लॉकमधला पाणी, जमिनीतील पाणी. तर जमिनीतले पाणी युनिट कोणतं आहे? तर ओहम आहे, जे की जिप्सम ब्लॉकद्वारे. यानंतरचा क्वेश्चन आपण पाहूया. तर धारदार शस्त्राने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीच्या शरीरावर जखमा दिसून येणारा भाग म्हणजे काय, कोणता? तर जे की सर्वात जास्त जखमा दिसून येतात तो भाग कोणता आहे? तर तो आहे मनगट. मनगटाला सर्वात जास्त जखमा दिसून येतात. तर 113वा क्वेश्चन, की अंजिराची कोणती जात महाराष्ट्रात विशेषत्वाने प्रचलित आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2 पुना फिग. ही अंजिराची जात जी आहे ती महाराष्ट्रात विशेष प्रचलित आहे. तर 114वा क्वेश्चन, डॅश मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाले राहतो? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 3 मृगळ. मृगळ मासा हा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळालाच राहतो. 115वा क्वेश्चन, कवक पेशींची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 4 कायटिन. कायटिनपासून ही कवक पेशीची पेशीभित्तिका जी आहे ती बनलेली आहे. तर कोणता पदार्थ अधिक असल्यामुळे कोवळ्या दुधाची ची उष्णता दिल्याने घट्ट बनते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 4 प्रोटीन. तर 117वा क्वेश्चन, बोटांना जखम झाल्यास अंगुली मुद्रामध्ये कोणता बदल दिसेल? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 4, कोणताही बदल दिसणार नाही अंगुली मुद्रामध्ये. तर 118वा क्वेश्चन असा आहे, डॅडॅस हा मासा खादड असून तो लहान मासे व कोळंबी खाऊन जगतो? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे 1 बोंबाली बोंबील. बोंबील हा मासा खादड असून तो लहान मासे व कोळंबी खाऊन जगतो. 119वा क्वेश्चन, गोगलगाय डॅश या संघात मोडते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 1 मोलुस्का. गोगलगाय ही मोलुस्का या संघात मोडते. तर 20वा क्वेश्चन, आंब्याच्या सॅलडसाठी प्रसारित केलेली जात कोणती? त्याचं जे आन्सर आहे ते आहे 1 कोकण राजा. कोकण राजा एक आंब्याची जात आहे, ती सॅलडसाठी प्रसारित केली जाते. तर 121वा क्वेश्चन असा आहे, हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2 शाकाहारी प्रकारचा प्राणी आहे हत्ती. तर सायप्रिन्स मासाचा मूळचा डॅश मधील आहे. सायप्रिन्स जो मासा आहे तो कोणत्या देशाचा आहे, असा इथं प्रश्न विचारला आहे. तर याचं जे आन्सर आहे ते यापैकी एकही नाही, किंवा चीनचा बी नाही, जपानचाही नाही, कोरियाचाही नाही तो. तर 123वा क्वेश्चन असा आहे, की दारूच्या सातत्याने मनुष्याच्या शरीरातील कोणत्या संस्थेवर परिणाम होतो? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2 मज्ज संस्था. याच्यावर परिणाम होतो सातत्याने शरीरात दारू जर पित असाल तर. तर कोणत्या वयोगटात वाढत्या लोकसंख्येमुळे परावलंबाची शेकडेवारी अधिक होते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2 15 ते 58 वर्षामध्ये जे सर्वात जास्त परावलंबाचं शेकडेवारी वाढते. कारण का 15 ते 58 या वयोगटातील जे नागरिक आहेत ते कुठेही बाहेर देशाला कामासाठी किंवा वगैरे जातात, म्हणून यांचे जे परावलंबन आहे ते वाढते मोठ्या प्रमाणात. रोजगारासाठी हे आपलं घर गाव सगळं सोडतात. तर 125वा क्वेश्चन असा आहे, पिकांच्या पाण्याची कशाशी संबंधित आहे खालीलपैकी? तर याचे आन्सर ते एक आहे इव्हापोरेशन रिपिरेशन्स. 126वा क्वेश्चन असा आहे, की काही वनस्पतींना त्यांच्या आयुष्यात फक्त एकदाच फळे येतात. त्या वनस्पती कोणत्या किंवा काय म्हणतात त्यांना? तर याचा जे आन्सर आहे ते आहे 1 मोनोकार्पिक. मोनोकार्पिक ह्या अशा वनस्पतींना म्हणतात की जे फक्त वर्षातून एकदाच फळ येतात त्यांना. 127वा क्वेश्चन, टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो, किंवा टोमॅटोला आपण त्याला कोणत्या घटकाने लाल रंग येतो? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2 लायकोपिन. लायकोपिन याच्यामुळे टोमॅटोला लाल रंग येतो. तर 128वा क्वेश्चन, सोमल विष मध्ये एकत्रित व जमा होते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 1 नख व केश. नख व केशमध्ये सोमल विष नावाचे विषाचा प्रकार आहे बॉडीमधला, तो जमा होतो. 129वा क्वेश्चन, ॲथ्रॉक्स हा रोग मुळे होतो? याचं जे आन्सर आहे ते आहे 3 ब्रॉसलियस अँथ्रिसिस यामुळे हा ॲथ्रॉक्स हा रोग होतो. 130वा क्वेश्चन, माशांच्या तळ्यातील सामूचे प्रमाण जेव्हा 65 ते 75 असते त्यावेळी चुन्याची निवडी किती प्रमाणात वापरावी? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 1 500 किलो हे एवढं यूज करावं लागतं त्यावेळेस.
तर 131 भारतीय संसदेचे वरचे सभागृह म्हणून ओळखले जाते. कोणते सभागृह? वरिष्ठ सभागृह कोणतं आहे भारतीय संसदेमधलं? तर याचं जे आन्सर आहे ते आहे एक राज्यसभा. राज्यसभा हे भारताचे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. तर 132वा क्वेश्चन, शर्यतीच्या काळात धावण्याच्या गुरुत्वाकर्षणाचे केंद्र आहे. तर यात जे आन्सर आहे ते आहे एक त्याच्या पायाचे पुढे. 133वा क्वेश्चन, अंदमान सेल्युलर जेलाच्या भिंतीवर भारतीय इतिहास लिहिणारे राष्ट्रीय नेते कोण? तर याचे जे आन्सर आहे ते आहे 3 वीर सावरकर. तर 134वा क्वेश्चन, भारतातील कोणत्या पैकी 1 रुपयाची नोट्स जारी केली जाते? तर कोणत्या बँकेतर्फे असं प्रश्न होता इथं. तर याचे जे आन्सर आहे ते आहे 2 भारत सरकार. तर 135वा क्वेश्चन, सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य निवडले जातात किती वर्षासाठी? त्यांचं वयोमर्यादा जे की UNO साठी. तर जे कायमस्वरूपी सदस्य आहेत त्यांचं किती वर्षाचा कालावधी असतो युनोमध्ये? तर याचे जे आन्सर आहे ते आहे 2 वर्षासाठी निवडले जातात. तर 136वा क्वेश्चन, फ्रेंच राज्यक्रांती कोणाच्या शिक्षणाने प्रेरित झाली? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2 रोजोच्या शिक्षणाने फ्रेंच राज्यक्रांती ही प्रेरित झाली. 137वा क्वेश्चन, संगणकाच्या कोणत्या प्रकारात डाटा भिन्न सिग्नल म्हणून दर्शविला जातो? तर याचं जे आन्सर आहे एक अॅनालॉग संगणक. तर 138वा क्वेश्चन, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद कधी स्थापन झाली? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 3 1950 साली भारतीय संस्कृती संबंध परिषद ही स्थापन झाली. तर 139वा क्वेश्चन, भारतातील पहिला टॉकीज चित्रपट होता. तर सर्वात पहिला जो चित्रपट होता भारतातील, तर ते चित्रपटाचं नाव काय? असा क्वेश्चन इथे विचारला गेला आहे. जे टॉकीज चित्रपट, तर याचा आन्सर आहे ते आहे 2 अलाम आरा हा भारतातील पहिला टॉकी चित्रपट आहे मित्रांनो. तर राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट आहे जे की दादासाहेब फाळकेने काढलेला आहे. तर 140वा क्वेश्चन आहे की सुब्रोतो कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2 फुटबॉलशी संबंधित आहे सुब्रोतो कप. तर 141वा क्वेश्चन, भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान यापैकी कोणाला मिळाले? तर हे दोन्ही जे आहेत ते अवॉर्ड्स, याचं जे आन्सर आहे ते आहे 2 मोरारजी देसाई यांना भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान हे मिळालेले अवॉर्ड आहेत. जे की भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न. आणि पाकिस्तानमधला जो सर्वोच्च नागरी पुरस्कार तो निशाने पाकिस्तान आहे. तर 142वा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जुळली आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 3 मलेरिया क्लोरोक्विन ही योग्य प्रकारे जोडी आहे. तर 143वा क्वेश्चन, एखाद्या रुग्णाच्या जैविक मृत्यूचा अर्थ म्हणजे पेशींच्या ऊतीचा मृत्यू असा होतो का? तर याचं 43वा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर आहे ते आहे 2 मेंदू. तर 144वा क्वेश्चन, बिफोर्ड स्केल मोजण्यासाठी काय वापरलं जातं? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 3 वारावेग वापरला जातो. तर 145वा क्वेश्चन, भारताचे हवामान खालीलपैकी कोणते आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 3 मान्सून आहे. तर 146वा क्वेश्चन, कंक्टेड डिमांड वक्र हे वैशिष्ट्य आहे. कशाचे वैशिष्ट्य आहे? कंक्टेड डिमांड वक्र. तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2 ओलिगापाली. याचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे कंटेक्टेड डिमांड. 147वा क्वेश्चन, रेडिओथेरपीमध्ये वापरला जाणारा नोबल गॅस कोणता आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 3 रॅडॉन हा रेडिओथेरपीमध्ये वापरला जाणारा गॅस आहे, नोबल गॅस आहे. तर 148वा क्वेश्चन, खूप लहान कालावधीचे अंतर अचूकपणे मोजले जाते कशाच्या साहाय्याने? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 3 अणुघड्याळाद्वारे खूप लहान कमी कालावधीचे अंतर अचूकपणे मोजले जाते. तर 149 पासून ग्राहक दिन दरवर्षी साजरा केला जातो. तर याचं जे आन्सर आहे ते आहे 3 15 मार्चला ग्राहक दिन साजरा केला जातो. तर 150वा क्वेश्चन असा आहे आपला, किसान दिन साजरा केला जातो तर कधी साजरा केला जातो? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 23 डिसेंबरला किसान दिन साजरा केला जातो. तर मित्रांनो, आपला 151वा क्वेश्चन असा आहे की रोपांची छाटणी हा एक खालीलपैकी एका पिकाचा आवश्यक भाग आहे. याचं जे आन्सर आहे त्या एक रबर. तर आपला 152वा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जुळली नाही? याचं जे आन्सर आहे ते आहे एक बर्लिन राईन ही जोडी योग्य नाही.
तर 153वा क्वेश्चन, आर्यन या शब्दाचा अर्थ काय आहे? तर याचे जे आन्सर आहे ते एक चांगल्या कुटुंबातील हा आर्यन शब्दाचा अर्थ आहे. पुन्हा 154वा क्वेश्चन, भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे जे आन्सर आहे ते 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुन्हा 155वा, खालीलपैकी कोण चित्रकला कलेशी संबंधित नव्हते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 4 सतीशचंद्र मुखर्जी हे चित्रकलाशी संबंधित नव्हते. तर 156वा क्वेश्चन, 13 AL 27 मधील न्यूट्रॉनची संख्या किती आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे मित्रांनो 3. 14 ही त्याच्यामधली संख्या आहे न्यूट्रॉनची. तर 157वा क्वेश्चन, गुरुत्वाकर्षण धरण खालीलपैकी कोणते आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 3 भाकरा धरण हे गुरुत्वाकर्षण धरण आहे. तर 158वा क्वेश्चन, द्वारे काय दर्शविले जाते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे एक समान कमी दबाव हे द्वारे दर्शविले जाते. पुन्हा 161वा क्वेश्चन, जनहित याचिका PIL शी जोडले जाऊ शकते. कशाशी जोडले जाऊ शकते खालीलपैकी? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2 न्यायिक क्रियाशीलता याच्याशी जनहित याचिका जोडली जाऊ शकते. तर 160वा क्वेश्चन, पुढील चार पैकी कोणत्या वेदात जादुई आकर्षण व जादू आहे? तर याचे जे आन्सर आहे ते आहे 4 अथर्ववेदमध्ये जादुई आकर्षण व जादू आहे. तर 161वा क्वेश्चन असा आहे आपला की नोकट्रॅम कोणत्या देशाचे चलन आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी भूतान या देशाचे जे चलन आहे ते नोकट्रॅम आहे. तर 162वा क्वेश्चन, सार्कचे कायम मुख्यालय कोठे आहे? तर याचे जे आन्सर आहे ते आहे 4 काठमांडू येथे सार्कचे कायम मुख्यालय आहे. तर 163वा क्वेश्चन, रेल्वे कर्मचारी महाविद्यालय कोठे आहे? तर याचे जे आन्सर आहे ते आहे सी वडोदरा येथे रेल्वे कर्मचारी महाविद्यालय आहे. तर 164वा क्वेश्चन, बुद्धाने आपला पहिला उपदेश कोठे दिला? तर याचे जे आन्सर आहे ते आहे 2 सारनाथ येथे बुद्धाने आपला पहिला उपदेश दिला. तर 165वा क्वेश्चन, मशरूम खालीलपैकी कोणत्या प्रकारचे जीव संबंधित आहे? तर याचे जे आन्सर आहे ते आहे 3 बुरशी संबंधित आहे मशरूम हे. तर 166वा क्वेश्चन आहे की पाठीच्या दुखापतीपासून बरे होण्याची शक्यता आहे कशामुळे? तर याचे जे आन्सर आहे ते आहे बी स्टेम सेल थेरपी या थेरपीने पाठीचा जो कणाचा जो त्रास असतो तो कमी होतो. तर 167वा क्वेश्चन असा आहे की ग्लेशिएटेड प्रदेश संबंधित आहे. तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी यू आकाराचे खोरे याच्या संबंधित ग्लेशिएटेड प्रदेश आहे. तर 168वा क्वेश्चन असा आहे की सजीव जीवशास्त्रातील जैविक उत्प्रेरक म्हणून काय ओळखले जाते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे डी सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. तर 169वा क्वेश्चन असा आहे की ढगाळ रात्र स्वच्छ असल्याने रात्री अधिक गरम असतात कारण? याचं जे आन्सर आहे त्याचं कारण जे आहे ते आहे सी उदासीनता ही अभिक्रिया होते. तर 170वा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते सामान्यतः तलम खडकामध्ये आढळतात? तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी म्हणजे की 2 सिलिका. तर 170वा क्वेश्चन, 171वा क्वेश्चन असा आहे की खालीलपैकी कोणते खरे फळ नाही? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए सफरचंद. तर 172वा क्वेश्चन, किती काळापर्यंत राज्य विधानसभेचा कालावधी वाढवता येतो? तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी 1 वर्ष. 1 वर्षापर्यंत राज्यसभेचा जो विधानसभेचा जो कालावधी आहे तो वाढवता येतो. 173वा क्वेश्चन, लोकसभेची निवडणूक घेण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती ठरवले जाते? तर याचे जे आन्सर आहे ते आहे सी 25 वर्ष ठरवले जाते. तर 174वा क्वेश्चन, 0 आवरची जास्तीत जास्त वेळ मर्यादा किती असू शकते? तर याचे जे आन्सर आहे ते आहे बी 1 तास असू शकते. तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर याचे जे आन्सर आहे ते 2 BR आंबेडकर होते. पुन्हा त्यानंतर 176वा क्वेश्चन, H2 रेणूमध्ये O बँडची संख्या किती असते? तर याचे जे आन्सर आहे ते आहे सी 1 असते O बँडची संख्या H2 रेणूमध्ये. तर यानंतरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे बी पारा हे मिश्रण नाही. 178वा क्वेश्चन असा आहे की 2001च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्या किती करोड होती? तर याचं जे आन्सर आहे
ते आहे डी 102 करोड ही संख्या त्यावेळेस 2001च्या जनगणनेनुसार. तर 179 क्वेश्चन, भारतात कोणत्या वर्षी रोलिंग प्लॅन चालू झाले होते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी 1978 ते 1989 या दरम्यान भारतात रोलिंग प्लॅन सुरू झाले. 180 क्वेश्चन, विषाणूमुळे होणारा आजार कोणता आहे खालीलपैकी? तर याचं जे आन्सर आहे ते सी सामान्य सर्दी ही विषाणूमुळे होणारा आजार आहे. तर तेल भर पाईपसाठी कोणता गॅस वापरला जातो? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए H2 हा तेल भरपाईसाठी गॅस वापरला जातो. 182 क्वेश्चन, स्वतंत्र भारताच्या संविधानाचे सभेचे अध्यक्ष कोण होते? तर याचा आन्सर आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर कोणत्या आयोगाने पंजाब आणि हरियाणा ही राज्ये निर्माण केली? त्या पंजाब पुनर्गठन कायद्याचा आधार तयार करण्याची शिफारस केली. तर ते आयोग कोणतं होतं? तर जे आन्सर आहे ते सी शहा आयोग होतं, शहा कमिशन होतं ते पंजाब हरियाणाच करणारे. तर त्यानंतर 184 क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता अधिकृत कागदपत्र भारताशी संबंधित आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए श्वेतपत्र हे भारताचे अधिकृत आहे कागदपत्रे. 185 क्वेश्चन असा आहे की सिक्कीमला भारताचा अविभाज्य भाग कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए 36वी घटना दुरुस्ती. तर 180 क्वेश्चन असा आहे की RERच्या घटनेत न्यायिक पुनरावलोकन ही संकल्पना कोणत्या घटनेतून घेण्यात आली आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी USA कडून घेण्यात आलेली आहे न्याय पुनरावलोकन ही संकल्पना. 187 क्वेश्चन असा आहे की भारतीय राज्यघटनेचा भाग 3 कशाशी संबंधित आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए मूलभूत अधिकार. तर 188 क्वेश्चन, खालीलपैकी कोणता भारतीय संसदेत विरोधी पक्ष नेते म्हणून ओळखले जाणारे प्रथम नेते होते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी YB चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे भारतीय संसदेत विरोधी पक्ष नेते म्हणून ओळखले जाणारे प्रथम नेते होते. तर 189 खालीलपैकी कोणाकडे भारतातील नागरिकत्वाचा अधिकाराचे नियमन करण्याची शक्ती आहे? तर याचं जे आन्सर आहे ते बी संसदकडे आहे. तर 190 क्वेश्चन, अंकारा कोणत्या देशाची राजधानी आहे? तर याचं जे आन्सर आहे ते बी तुर्की या देशाची राजधानी जी आहे ती अंकारा आहे. तर 191 क्वेश्चन, रेक्वाजाविक कोणत्या देशाची राजधानी आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी आइसलँडची राजधानी जी आहे ती रेक्वाजिक आहे. तर 192 फिनलँडची राजधानी काय आहे? तर फिनलँडची राजधानी जी आहे ती आहे हेलान्सिका ही फिनलँडची राजधानी आहे हेलान्सिकी. 193 क्वेश्चन, चीनची राजधानी काय आहे? तर याचा आन्सर आहे बी बीजिंग ही चीनची राजधानी आहे. 194 क्वेश्चन, कॅमेरूनची राजधानी काय आहे? तर कॅमेरूनची राजधानी जी आहे ती आहे बी याऊंडे ही कॅमेरूनची राजधानी आहे. तर इजिप्तची राजधानी काय आहे? 195 क्वेश्चन आपला असा आहे. तर जे आन्सर आहे ते बी कॅरो ही इजिप्तची राजधानी आहे. तर 196 टायझेनियाची राजधानी काय आहे? तर टायझेनियाची राजधानी जी आहे ती डी आहे दारासलाम ही टायझेनियाची राजधानी आहे. पुन्हा 197 क्वेश्चन, ग्वाल्हेरमधील बाग हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी गोवा चित्रकला ग्वाल्हेरमधील जे बाग आहे तो सुप्रसिद्ध आहे. तर 198 क्वेश्चन, कोणत्या ठिकाणी भारताचे कॅथड्रेल शहर म्हणून म्हटले जाते? तर यात जे आन्सर आहे ते डी भुवनेश्वर हे कॅथड्रेल शहर म्हणून ओळखले जाते. तर 199 प्रश्न असा आहे की प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर यात जे आन्सर आहे ते आहे डी चंदीगडमध्ये रॉक गार्डन आहे. तर आपला 200वा क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने संग्रहालय राज्य कोणत्या राज्यात किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी पश्चिम बंगालमध्ये सर्वात जुने संग्रहालय आहे व ते केंद्रशासित राज्य प्रदेशामधील सर्वात जुने आहे मित्रांनो. तर असे हे आपले 200 प्रश्न होते मित्रांनो, जे की आपण फास्ट व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये 100 प्रश्न पाहिलेले आहेत आणि व्हिडिओच्या 2 मध्ये आज आपण 100 प्रश्न पाहिलेले आहेत, जे की आपले 200 प्रश्न झालेले आहे. लगेचच आपला नवीन एक व्हिडिओ येईल ज्या की आपल्याला 500 प्रश्नांची सिरीज असेल. तर मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला यामध्ये काही शंका किंवा काही डाऊट वाटल्यास तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला विचारू शकता. कमेंट बॉक्स इनेबल आहे आमचा. तर मित्रांनो अभ्यास जमावून करा, परीक्षेची तारीख जवळ येत आहे म्हणून आम्ही आमची सिरीज पण आता फास्ट केलेली आहे. प्रत्येक जी सिरीज आहे तुमची मॅथची किंवा रिझनिंगची किंवा इतर कोणती जी केची, तर आम्ही ती एकदम फास्ट केलेली आहे. तुम्ही पण फास्ट अभ्यास करा
भविष्यामध्ये आता तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ नये परीक्षामध्ये, म्हणजे तुम्ही बघलं की त्याचा आन्सर द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त अवघडातले अवघड प्रश्न पण आणि सोप्यातले सोपे प्रश्न पण आम्ही उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो, ते पण एकदम फास्ट पद्धतीमध्ये. म्हणून पोलीस भरती सिरीज आम्ही मिशन खाकी खूप वेगाने सुरुवात केलेली आहे. म्हणून प्रत्येक व्हिडिओ पाहत जा. जर तुम्हाला पोलीस क्रॅक करायचं असेल तर तुम्ही आमचे डेली व्हिडिओ पाहा. जर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि मनामध्ये तुमच्या काही शंका किंवा डाऊट असतील तर कमेंट करा आणि अभ्यास मात्र करा मित्रांनो. अभ्यास केला तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकाल. म्हणून आपलं ब्रीदवाक्य काय, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.